सर्जजी समूह रुग्णालयातील बाळाराम इमारतीजवळील सार्वजनिक शौचालय गेल्या 2 वर्षांपासून बंद असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। या संदर्भात जनसेवा सामाजिक संस्था यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत शौचालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे। औषधोपचारासाठी दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना रात्री अपरात्री दूरवर असलेल्या गेट क्रमांक 7 येथे जावे लागते। यामुळे वृद्ध महिला, लहान मुले यांची विशेषतः गैरसोय होत आहे। बंद शौचालयामुळे परिसरात घाणीचे प्रमाण वाढले असून दुर्गंधी आणि स्वच्छतेचा अभाव आहे। शौचालयाचे लोकार्पण आमदार यामिनी जाधव आणि नगरसेविका सोनम जामसुदकर यांच्या हस्ते झाले होते, परंतु अद्याप ते खुले झाले नाही। बंद असलेले शौचालय रंगरंगोटी व स्वच्छतेसह तातडीने खुले करावे, तसेच रुग्णालय प्रशासनाने शौचालय व्यवस्थापनासाठी सुधारित योजना आखावी। या समस्येवर लवकर तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे। दिनेश पवार, सलीम अन्सर यांनी अभय चव्हाण यांनी निवेदन सादर केले असून यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।